या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच कोकणातील एकाही लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या हाताचा पंजा हा दिसणार नाहीये. म्हणजे एकही जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली नाही. त्यामुळं कोकणातील सगळे काँग्रेसचे पदाधिकारी हे संतप्त झालेले आहेत आणि काँग्रेस वाचवण्यासाठी त्यांनी एकमुखी निर्णय घेतलेला आहे की हाताच्या पंजावर आपण मैत्रीपूर्व लढत करायला हवी आणि जर का वरिष्ठांनी तसं करू दिलं नाही तर आपल्याला अपक्ष निवडणूक लढवावी लागेल, काँग्रेस वाचवावी लागेल. त्यांचा दुसरा एक आरोप असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला त्या दिवसापासून काँग्रेसला घरघर लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवायला सुरुवात केली आणि कोकणामध्ये तर आता त्यांनी एकमेव जागा जी भिवंडीची होती तीही काढून घेतलेली आहे आणि या विरुद्ध आपल्याला लढावं लागेल. अशा लढण्याचा पावित्र्य आता कोकणातील सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.